Hello dear students, welcome to Shekhar Phutke's Active School YouTube channel. In last video, we learnt what are the phrasal verbs, who use those, and what is the structure of the phrasal verb. In this second video, we will learn more phrasal verbs related to get verb. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की फ्रेझल वर्ब काय असतात, ते कोण वापरतात, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, ते आपण का शिकले पाहिजे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेट अप, गेट ऑन, गेट ओव्हर, गेट रीड ऑफ या गेटशी संबंधित वर्बचे फ्रेझल वर्ब शिकणार आहोत. लक्षात ठेवा, फ्रेझल वर्ब आपल्याला युनिट म्हणूनच लक्षात ठेवायचे असतात. ओके, सो लेट गेट स्टार्टेड. In last video, we understood what are the phrasal verbs. Just revise it. Phrasal verbs are verbs that consist of a verb and a particle. वाक्यांश किंवा वाक्प्रचाराशी संबंधित क्रियापदाला आपण phrasal verb म्हणतो. Structure of the phrasal verb is verb plus particle. Verb आणि particle मिळून phrasal verb तयार होतात आणि आपण ते कसे लक्षात ठेवायचे असतात? As a unit. What do we need to know about phrasal verbs? Remember these phrasal verbs as a unit. Okay, today we will learn phrasal verbs with verb get. Get up, get on, get over, get away, get at, get rid of, get out of, get off lightly, get through to, get wound up. Let's understand one by one. Get up to meaning do, to reach a particular point, to busy with something, wake up. मराठीत अर्थ होतो काहीतरी करणे, एखाद्या ठिकाणी पोहोचणे किंवा झोपेतून जागे होणे. फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट डू दे गेट अप टू व्हेन युअर बॅक्स आर टर्न्ड. तुमची पाठ वळताच ते काय करतात बरं? द फर्स्ट एक्झाम्पल, हिअर द मिनिंग ऑफ गेट अप is do. What do they do? The second example, how long will it take to get up the mountain? Here the meaning of get up is to reach a particular point. Okay, the second one, get on, meaning of this phrasal verb is have a good relationship, to continue doing and make progress. They are nice, you will get on with them. म्हणजे इथे त्यांच्यासोबत तुझी चांगली मैत्री होईल अशा अर्थाने गेट ऑनची मीनिंग आहे. वी मस्ट गेट ऑन विथ द प्रोजेक्ट. या ठिकाणी गेट ऑनची मीनिंग आहे आपण ते प्रोजेक्टवर काम कंटिन्यू केलं पाहिजे. लक्षात ठेवा, एका फ्रेझल वर्बला वेगवेगळे अर्थ असू शकतात, ते वाक्यानुसार बदलतात. थर्ड वन, गेट ओव्हर मीनिंग एंडिंग रिलेशनशिप और रिकवर फ्रॉम. एक्झाम्पल, यू शुड गेट ओव्हर अँड स्टार्ट युअर लाईफ अगेन. या ठिकाणी गेट ओव्हरची मीनिंग आहे एंड दॅट रिलेशनशिप. डॉन्स प्रिटी अपसेट बट ही गेट ओव्हर इट. या वाक्यामध्ये रिकवर या अर्थाने गेट ओव्हरचा अर्थ आहे. नंबर 4, गेट अवे मीनिंग लीव और escape. For example, I just want to get away from it all. The dog get away from me in the park. पहिल्या वाक्यामध्ये गेट अवेची मीनिंग आहे लीव आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आहे escape म्हणजे निघून गेला. फ्रेझल वर्ब नंबर 5, गेट ॲट means criticize someone or reach successfully. For example, why are you always getting at me? या ठिकाणी क्रिटिसाइजचा अर्थ आहे निंदा करणे, टीका करणे. The cat hid where we couldn't get at it. या ठिकाणी get itचा अर्थ आहे reach successfully. हे दोन्हीही फ्रेझल वर्ब वेगवेगळ्या अर्थाने या दोन्ही वाक्यामध्ये वापरले गेलेले आहेत. हे लक्षात ठेवा. क्रिटिसाइज म्हणजे एखाद्यावर टीका करणे. ओके, फ्रेझल वर्ब नंबर 6, गेट रीड ऑफ. द मीनिंग डिस्पोज, रिमूव्ह, टेक ॲक्शन, टू स्टॉप.
एखाद्या गोष्टीतला आपण कंटाळलो असेल तर काढून टाकण्यासाठी गेट रीड ऑफ या अर्थानं वापरलं जातं. आणि एखादी गोष्ट आपल्याला थांबवायची असेल तर टेक ॲक्शन टू स्टॉप. फर्स्ट एक्झाम्पल, नाऊ लेट्स गेट रीड ऑफ ऑल धिस स्टफ. आय विश आय कुड गेट रीड ऑफ धिस कोल्ड. स्टफ म्हणजे मटेरियल. जे मटेरियल आता कंटाळवाणं झालं आहे ते रिमूव्ह करायचं आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये माझी सर्दी थांबण्यासाठी मला काहीतरी आता ॲक्शन घ्यावी लागणार आहे. ओके. 7th नंबर फ्रेझल वर्ब गेट आउट ऑफ, मीनिंग अवॉइड समथिंग, इस्केप फ्रॉम डिफिकल्टी. काहीतरी टाळण्यासाठी किंवा कशातून तरी सुटका करून घेण्यासाठी. आय हॅड टू गेट माय सेल्फ आउट फ्रॉम दिस सिच्युएशन. कॅन यू गेट मी आउट ऑफ गोईंग टू धिस मीटिंग. पहिल्या वाक्यात आहे अर्थ इस्केप आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अवॉइड समथिंग. माझी त्या परिस्थितीतून कशी सुटका होईल. आणि दुसऱ्या वाक्यात की मी त्या मीटिंगला जाऊ इच्छित नाही, मला ती अवॉइड करायची आहे, तर तू मला काही सांगशील का. अशा अर्थाने तो फ्रेझल वर्ब वापरलेला आहे. लेट्स अंडरस्टँड द नेक्स्ट वन, गेट ऑफ लाईटली. द मीनिंग टू एक्सपिरियन्स लेस ट्रबल दॅन एक्सपेक्टेड. अपेक्षेपेक्षा कमी त्रासाने कशातून तरी सुटका होणे या अर्थाने. एक्झाम्पल, शी गॉट ऑफ लाईटली विथ फाईन इन्स्टीड ऑफ ए प्रिझन सेंटेन्स. आय फील लाईक आय गॉट ऑफ क्वाईट लाईटली विथ माईन. पहिल्या वाक्यात म्हणजे कैदेची शिक्षा होण्याऐवजी साधं फाईन तिला बसला आणि तिची सुटका झाली. आणि दुसऱ्या वाक्यात मला अपेक्षा होती त्यापेक्षा कितीतरी कमी शिक्षेतून मी सुटलो. आय फील लाईक आय गॉट ऑफ क्वाइट लाईटली विथ माईन. गेट ऑफ लाईटली. ओके. द 9th नंबर फ्रेझल वर्ब गेट थ्रू टू, मीनिंग डील विथ समथिंग, गेट सक्सेस. कशाशी तरी तडजोड करणं आणि दुसरा अर्थ कशात तरी यशस्वी होणं. शी वॉज रिलाईंग ऑन लक टू गेट हर थ्रू. इथे कशामध्ये तरी सक्सेस मिळवण्यासाठी ती लकवर अवलंबून होती. वन्स आय गेट थ्रू माय लास्ट इयर ऑफ स्कूल. या ठिकाणी म्हणजे या लास्ट इयरमध्ये माझी जी डिलिंग होईल त्याच्यानंतर मी काहीतरी चांगलं काम करेल या अर्थाने ही फ्रेझल वर्ब वापरण्यात आलेली आहे. डील विथ समथिंग अँड गेट सक्सेस. धिस फ्रेझल वर्ब हॅज 2 meanings. ओके. गेट थ्रू टू. लास्ट नंबर 10th फ्रेझल वर्ब गेट वूंड अप, मीनिंग गेट अँग्री अबाउट समथिंग. कशाबद्दल तरी आपल्याला जरा राग जेव्हा येतो तेव्हा ही फ्रेझल वर्ब वापरायची असते. शी गेट्स प्रिटी वूंड अप बिफोर ए गेम. डोंट गेट वूंड अप, थिंक वेल. एकाच अर्थानं ही फ्रेझल वर्ब वापरली जाते त्यामुळं या संदर्भात काही अडचण येणार नाही. सो रिमेंबर माय डिअर स्टुडंट्स, फ्रेझल वर्ब्स आर कॉमन ऑन बोथ स्पोकन and written English, so we should practice them as often as possible. See you soon. Bye bye.